निवडणूक आचारसंहितेच्या काळात शिवसेना पक्षातर्फे उभारण्यात आलेल्या शेडवर बिल्डरच्या माध्यमातून विरोधकांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक 180 मधील श्री गणेशाय साई SRA इमारतीमधील शिवसेना पक्षाचा शेड मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आला। हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे। शिवसेना उपविभाग प्रमुख शेखर परदेशी यांनी हा शेड 2 वर्षांपूर्वी बांधला होता। महानगरपालिका निवडणुका 2026 साठी शेखर परदेशी यांनी यांचे आईचा इच्छुक उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर जाणीवपूर्वक त्यांना त्रास देण्यासाठी शेड तोडण्याचा प्रकार करण्यात आला। जय महाराष्ट्र। मी शेखर उत्तमसिंग परदेशी, प्रभाग क्रमांक 180 चा उपविभाग प्रमुख, 180 81 व स्थानिक इकडचा रहिवासी। या ठिकाणी आम्ही एक शेड बनवण्यात आला होता। हे शेड गेले 2 वर्ष झाले इथे स्थायिक आहे। या शेडचा उपयोग आमच्या नगरातील बिल्डिंगमध्ये इमारतीमधली ज्या महिला ज्या आहेत व जे सिनियर सिटीजन त्याचा चांगला वापर करून घेत आहेत, हवेशीर शेड इथे बनवलेला होता। पण आज सकाळी मला फोन आला की तुमचा शेड कापण्यात येतोय। मी म्हटलं का, तर इथे आल्यानंतर माहिती घेतली तर बिल्डरची काही लोक कटर लावून शेड कापायला चालू केलेला। आम्ही त्यांना आल्यानंतर थांबवलं, विचारलं की बाबा तुमच्याकडे काही कायदेशीर पुरावे आहेत का शेड कापण्यामागं? तर ते म्हणतात की ते रोड कटिंग चालली। तर रोड कटिंग जर चालली तर त्यांनी आम्हाला कळवलं पाहिजे होतं, कुठली नोटीस दिली पाहिजे होती। सन्माननीय शिंदे साहेबांचा, शेवाळे साहेबांचा या शेडवरती फोटो आहे, याचा लोकांना फायदा होतो आहे। आणि नेमकं निवडणूक लागली, आचारसंहिता लागली की बिल्डरला ही कारवाई करायला कशी सुचते आणि ह्या बिल्डरच्या कारवाईमध्ये याचा काय फायदा आहे याचं इथं निमित्त आम्ही जाणून घेण्यासाठी बिल्डरलाही भेटलो। तर त्यानंतर कळलं की तो बोलतो की रोडचं कटिंगचं आहे। पण तुम्ही जर बघाल तर इथं जी बाउंड्री आहे, इथं मागे पण 2 शेड आहेत। ह्या लाल डब्बा आहे इकडे BSTचा, ह्याच्या आतमधली ही आमची बाउंड्री आहे सोसायटीची, आणि सोसायटीचाही ह्याला काही ऑब्जेक्शन नाही आहे। मग बिल्डर जाणूनबुजून मला त्रास द्यायचा प्रयत्न करतो आहे। ह्याच्या आधी पण बिल्डरनी माझ्यावरती 4 वर्षाआधी पोलिसांच्या माध्यमातून खोटा गुन्हा दाखल केला 353चा, त्यावर पण मला याचं भुगतान भरावं लागलं। नेमकं निवडणुकीला मी नॉमिनेशन अर्ज भरतो आणि मला अशा प्रकारचा त्रास द्यायला चालू करतात। एवढी काय माझी भीती आहे की मी अशा प्रकारचं काही चुकीचं काम करतो आहे आणि ह्याच्यामध्ये आमच्याच काही लोकांचा पण हात आहे। जर ती लोक शांत जर नाही बसली तर पुढच्या वेळी नाव घेऊन त्यांच्यावरती एव्हिडन्स विथ पुरावे त्यांचंही नाव इथं मी घेणार, एवढं मी ह्या निमित्ताने मेसेज देतो। आणि जर शेड जर इनलिगल आहे तर ह्याला SRAची प्रॉपर्टी, SRAची नोटीस आली पाहिजे, BMCची नोटीस आली पाहिजे। या सगळ्या गोष्टीची ज्यावेळी पूर्तता होईल आणि जर माझं शेड जर इनलिगल आहे तर माझ्या पाठीचे शेड दिसतात हे सगळे जर शेड अनलिगलीच आहेत असं मी इथे तुम्हाला सूचित करीन। पण आम्ही कुठल्याही अनऑथराइज्ड आम्ही काम केलेलं नाही आहे। सोसायटीच्या मान्यतेने व सोसायटीला सांगून आम्ही सोसायटीच्या हद्दीत हे शेड बनवलेलं आहे। पण बिल्डर त्याच्या वैयक्तिक राजकारणाच्या काही लोकांच्या हाताशी धरून, आता आम्ही ज्यावेळी त्याला भेटायला गेलो त्यावेळी त्याने एका राजकारणाला फोन लावलेला। आता त्याचं नाव इथं उचित घेणं नाही आहे, नाव घेणं उचित नाही आहे। पण जर ती लोकं जर थांबली नाही तर पुढच्या वेळी विथ एव्हिडन्स RT आता टाकलेला आहे, पूर्ण माहितीसह त्यांची नावं घेऊन मला मुद्दामून निवडणुकीच्या वेळी CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।